आज मी तुम्हाला एक सोपी आणि पौष्टिक भाजींची रेसिपी बनवून दाखवणार आहे, जिच्यामध्ये काकडी, कांदा, टोमॅटो, गाजर, कोथिंबीर या भाज्यांचा वापर केलेला आहे. ह्या रेसिपीने वजन नियंत्रित ठेवायला खूप मदत होते आणि आरोग्य सुधारायलाही मदत होते. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. चला तर मग बनवूया. सर्वात आधी एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे. ती चांगली धुवून 4 ते 5 तास भिजत घालून घेतलेली आहे. आता मूग डाळ चांगल्या प्रकारे भिजलेली आहे. आता 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. मग एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये मूग डाळ टाकून घेऊ. मग त्यामध्ये 1 चमचा जिरा आणि 1 चमचा मीठ टाकून ते मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. पाहू शकता मस्त असा बारीक करून झालेले आहे. आता ते सर्व एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. असेच सर्व मूग डाळ बारीक करून घेतलेले आहे. आता त्यामध्ये 2 चमचा दही टाकून घेऊ आणि बारीक कट केलेली काकडी टाकू आणि कांदा पण बारीक कट केलेला आहे तोही टाकून घेऊ आणि टोमॅटोही बारीक केलेला आहे तोही टाकून घेऊ व गाजर तो पण टाकून घेऊ. ते सर्व टाकून घेऊ आणि थोडी कोथिंबीर टाकून घेऊ. मग ते सर्व भाज्या टाकून झाल्यावर बॅटर 1-2 मिनिटे चांगले मिक्स करून घेऊ. ते सर्व मिक्स करून झाल्यावर आहे ना त्यामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ टाकून घेऊ. मग ते सर्व एकजीव करून घेऊ. नंतर गॅसवर ते आप्पे पात्र ठेवून त्यामध्ये ना चमच्याने थोडे थोडे तेल टाकून घेऊ. एकदम कमी तेलात होणारे आहेत हे आप्पे. तेल सर्व बाजूने टाकून झालेले आहे. आता त्यामध्ये ना चमच्याने बॅटर टाकून घेऊ. सर्व आप्पे पात्रामध्ये टाकून घेऊ. हे आप्पे ना झटपट होतात. मस्त असे सर्व बाजूने टाकून घेतलेले आहे. आता झाकण ठेवून मंद गॅसवरती 1-2 मिनिटं शिजवून घेऊ आणि आप्पे शिजायला ना जास्त वेळही लागत नाही. मग झाकण काढून पाहू मस्त असे आप्पे खालच्या बाजूने शिजलेले आहे. आता आप्पे एक एक करून ना पलटी करून घेऊ. दोन्ही बाजूने मस्त अशा शिजलेले आहे. अशा प्रकारे दोन्ही बाजूने मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे. आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ. ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.